मित्रांनो, तारीख होती 13 जुलै 1660 बरं का. महाराज पन्हाळ्यावरती 3 महिन्याहून जास्त अडकलेत. त्यांचे खाण्यापिण्याचे पण वांदे झाले होते. महाराज द्वारकडे येऊन बघतात तर काय, सिद्धी जोहर थांबलाय 10,000ची एवढी विशाल सेना घेऊन. पन्हाळगडावरती तर महाराज अडकलेत. महाराजांना सुटायचं तर आहे, कारण की स्वराज्य रक्षकच जर असं अडकून बसला तर स्वराज्याला सांभाळणार कोण. मग आपले गुप्तहेर बहिर्जी नाईक त्यांनी एक डोकं वापरला आणि सांगितले की पन्हाळगडच्या मागच्या रस्त्यात जिथे गुडखिंडी उघडतो तिथून आपण सुटका करू शकतो महाराज. पण आपल्या विचाराची खबर सिद्धी जोहरला कळली. सिद्धी जोहर 10,000ची विशाल सेना घेऊन गुडखिंडीमध्ये आलाच. मग आता पुढे काय, मागून एक कडक जोरदार आवाज येतो, महाराज तुम्ही पुढे वा, या लोकांना मी बघून घेतो. तो कडक जोरदार आवाज होता बाजीप्रभू देशपांडेंचा. बाजीप्रभू देशपांडे म्हणतात तरी काय, महाराज तुम्ही व्हा विशालगडाकडे, मी या लोकांना बघून घेतो. तसंच फक्त 300 लोकांच्या मावळ्याने घेऊन बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीत उतरले. आणि पुढे बघतो तर काय, आदिलशाही सल्तनत कडून आलेले सिद्धी जोहर 10,000ची सेना. प्रभू देशपांडे त्या दिवशी इतके लढले की ते अमर झाले. तब्बल 18 तास लढले. महाराज जेव्हापर्यंत विशालगड पर्यंत पोहोचले नाही तेव्हापर्यंत बाजी प्रभू देशपांडे फक्त लढत गेले आणि आपला श्वास शेवटपर्यंत सोडले नाही. जी प्रभू देशपांडे महाराजांना इतकंच सांगितले की महाराज कृपया करून तुम्ही विशालगडावरती पोहोचल्यावरती 5 तोफांची सलामी द्या मला. सलामी दिल्यावरती आपले महाराज सुखरूपात पोहोचले हे आपल्याला कळेल. त्याच वेळी बाजी प्रभू देशपांडे स्वर्गीय झाले. पण एक विसरू नका, बाजी प्रभू देशपांडे त्यावेळी लढले म्हणून आपले महाराज सुखरूपात विशालगडावरती पोहोचले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड हे ठेवले. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.